वहिनी गोष्ट सांगा की. लय दिवस झाले ऐकलं. गोष्ट सांगा की. वहिनी गोष्ट सांगा. अहो तू काय पळून जाते वहिनी. बरं सांगते. एक गाव होतं. त्या गावात एक तलाव होता. त्या तलावात खूप सारी बदकं होती आणि त्या बदकांची छोटी छोटी पिल्लं होती. त्यातलं एक पिल्लू सगळ्या पिल्लांपेक्षा वेगळं होतं. त्या बदकांची पिल्लं त्या वेगळ्या पिल्लाला सारखी चिडवत असायची. सारखी काही ना काही कारण काढून हिणवत असायची. तू कसा वेगळा आहेस, तू आमच्यासारखा दिसत नाहीस, तू घाण दिसतोस असं म्हणून सारखी चिडवत असायची. आपल्यापेक्षा बाकी सगळेजण खूप भारी आहेत असं वाटायचं. त्यामुळे ते पिल्लू सारखं उदास बसायचं. पण त्या बदकाच्या पिल्लाला हे माहित नव्हतं की ते कुठल्या साध्या बदकाचं पिल्लू नाहीये. तो असाधारण असा राजहंस होता. ज्याला अजून स्वतःची योग्यता समजलीच नाही. आणि या गोष्टीवर आधारित असं एक गाणं सुद्धा आहे बर का. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तळ्यात एक. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तळ्यात एक. एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, भयवेड पार त्याचे वाऱ्या परी पळाले. पाण्यात पाहताना चोरून या क्षणैक, त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तळ्यात एक. होते कुरूप वेडे पिल्लू तळ्यात एक.
राणाजी, राणाजी, तुम्हाला झोप येत नाहीये ना? मलाही नाही येते. आपण मगाशी अर्धवट राहिलेलं बोलणं पूर्ण करूयात का? नाही, झोप येईल मला. नाही, नको. आपण बोलूया. पण कसं? इकडे तर पोरं झोपलेत. आपण बाहेर जाऊन बोलूया. हा, राणाजी, माझी भीती वाटते का तुम्हाला? मग मग कसली भीती वाटते? तुम्ही काही सांगतच नाही आहात म्हणजे तुम्हाला खरं तर कसलीच भीती वाटत नाही. आपण एक काम करू. तुम्ही परत एकदा माझ्या हातावर हात ठेवून बघा. ठेवून तर बघा, काही नाही होणार. कशाला घाबरताय तुम्ही इतकं? माझंच मला काय कळना झालंय बघा. मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, मी तुमची तीच आधीची मैत्रीण राहणार. तुम्ही मला काहीही सांगू शकाल. सांगा ना मला, कसली भीती वाटते तुम्हाला? बघा, तुमच्याकडे काहीच सांगायला नाही म्हणजे तुम्हाला खरं तर कसलीच भीती वाटत नाही. बरं ठीक आहे, माझं एक ऐकाल? हळूहळू माझ्या हातावर हात ठेव. बघा, जमेल तुम्हाला. वहिनी, काय रे, काय झालं? खूप भीती वाटत्या. का? मला आईची लई आठवण आयल्या. चल, तुला घरी सोडतो. नाही, मला सगळ्यांच्या संगत सकाळी जायचंय घरी. बरं ठीक आहे, मग तुला झोपी घालतो. चल. मला झोप पण आली नाही. मग आता गाणं गाव तुझ्यासाठी. चल, आपण बघू काय करायचं. अंजली बाई, आम्ही आलोच. नीज माझा
नंदलाला रे नीज माझा नंदलाला नंदलाला रे शांत हे आभाळ सारे शांत हे आभाळ सारे शांतता रे शांत वारे शांतता रे शांत वारे त्या झऱ्यांचा सूर्य आता मंद झाला रे नीज माझा नंदलाला नंदलाला रे. आई नंदलाला रे नीज माझा नंदलाला नंदलाला रे. नंदलाला रे. लॉटरी नंबर 1144. घे. तू केलायस काय नाश्ता? वय आम्हीच केलाय नाश्ता. तुमच्या गोदाक्काच्या तब्येतीची नाटकं मग काय करणार? आम्हासनीच करावं लागलं समज. दुसरं काय ते बनवायला सांगू दाखल. हवं खाल्ल्यावर छाती जळजळते माझ्या. एवढं पित्त खवळे पतूर बाहेर कारभार कशाला करायचा र? जळजळतय म्हणा. ठीक आहे, गप गुमान खायचं. घे घे लवकर. हॅलो, हा कोण? वय वय आहेत की, बोलवतो हा 1 मिनिट. मामनजी मामनजी मुंबईवरनं फोन आहे तुम्हासनी. हा म्हणलंय ना भाऊ. ठीक आहे, गप गुमान खायचा. एवढी मेहनत करून काय उगत केलं भाई? बाहेर खातो की काहीतरी. तूच का बाहेर कोण काळ कुत्रा विचारताय का तुला? घ्या, भूक लागली असेल ना तुम्हासनी. हॅलो, हा सुरेश, हा नमस्कार. नाही नाही, जोंधळ्यानं सगळं नीट समजून सांगितलेलं आहे, काळजी करू नका. नाही नाही, अहो काय इथले काही इदी बाकी आहे ते झाले की आम्ही लवकरात लवकर येतो मुंबईला. होय होय, हा आणि साहेबांना नमस्कार सांगा. मामनजी, आता तुम्ही तिकडं नाही म्हणल्यावर मुंबईतली लई कामं तटल्या असत्या ना ब. नाही तुम्ही हितच थांबलाय तर कसं होणार हो शिक्षण खात्याचं? मंत्री म्हणल्यावर लई मोठी जबाबदारी असते बघा. असं आमचं पप्पा नेहमी सांगतात. अहो सुनबाई, घर बी तेवढंच महत्वाचं आहे. अहो पाडवा जवळ आलाय. रानात थोरल्या सुनबाई वाढव नाही म्हणल्यानंतर आम्हाला मुंबईला कसं जावं वाटत? नाही मामांजी, तुम्ही त्याची आशा सोडूनच द्या आणि तुम्ही फक्त तुमच्या कामाकडे लक्ष द्या बरं. राणा भाऊजी आणि जाऊबाईंना घरी आणण्याची जिम्मेदारी फक्त आमची. तुम्ही मुंबईवरनं परत येई पुतूर ते दोघं बी घरात आलेला असत्याल बघा. नाही, रानात थोरल्या सुनबाई या घरात येत नाहीत आणि हे घर एक होत नाही तवर आम्ही इथनं हलणार नाही. पण राणा भाऊजी तर घरी येणार नाही म्हणायलेत ना ब. ठीक आहे, मग घर तिकडे जाईल.
नाही एवढा मोठा वाडा शेतात कसा जाणार बरं? अहो सुनबाई, घर म्हणजे 4 भितड नाही. ठरलं, आपण समदेनी शेतावर राहायला जायचं. आम्ही आमच्या राना बिगर राहू शकत नाही. वदक्का संपत, लवकर बाहेर या. म्हणजे वदक्का, आपलं सगळं सामान बांधायला घ्या, आपण शेतावर राहायला जातोय. शेतात? होय, राणा इकडे येत नाही ना व. आपण समधी शेतावर राहायला जाऊ. चालतंय. अहो पण काय चालतंय? आबा एवढा मोठा शिक्षण मंत्री आणि शेतात राहणार? लोक आबरू काढतील. बेळगाव बघितलंच प्रेमला ते. आबा, रानात शेतात गेल्यापासून मला सारखं वाटत होतं शेतात राहायला जावं म्हणून. सगळ्यात पहिला मी असणार, तू काळजी सोड आबा. चल गे लते, प्रेम लते, चल सामान बांधूया सगळं. आम्ही काय म्हणतो मामांजी, तुम्हाला जे काय म्हणायचे ते शेतातल्या घरात गेलो म्हणा. वदक्का, सामान बांधायला घ्या. चला चला चला. ताईसाहेब एवढंच राहिले बघा. आता त्या मास्तनीला घराबाहेर काढता काढता तुम्हालाच वनवासाला जावं लागतंय बघा. वनवास सीतेला झाला होता चंदे, हे ध्यानात ठेव. लय भारी अभ्यास झाला. आता परत काय अडचण आली तर इकडेच येतो आम्ही. चालेल. राणादा, मला हिरीकडचं एक बांबू तोडून दे की. कशाला रे? पाडवा नीट बोल की काढवा. ए, अशी मस्करी नाही करायची. राणादा, पुढे उभा करायला बांबू पाहिजे. आमच्या घरी शिल्लक आहे 2, त्यातला एक घेऊन जा. जातो वहिनी. हो. राणादा जातो. चल. हळू जा. काय झालं? दरवर्षी आम्ही समजा लवकर उठायचो आणि देवळात जायचो, मग घरी येऊन गुढी उभारायचो आणि मग गोदक्कानं केलेल्या पुरणपोळ्या आणि कटाची आमटी खातो. समजा ठरलेलं बघा. सण आपल्या घरच्यांबरोबर साजरा करण्यातच खरं सुख असतं. सण नेहमी आपल्या घरच्यांबरोबरच साजरे करा. तुम्ही जाता का तुमच्या घरला? नाही म्हणजे उगा माझ्यामुळं तुमचा पाडवा एकट्यानं साजरा व्हायला नको. नाही नको. आपण हा गुढीपाडवा इथेच साजरा करू. तुम्ही, मी आणि बरकतजी. छोटा असलं तरी हे सुद्धा कुटुंबच आहे की.